एप्रिल महिन्याच्या निमित्ताने या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळं हा महिना पूर्ण भीम जयंतीच्या निमित्ताने 1 तारखेपासून या भीम जयंतीला सुरुवात झाली आणि म्हणून सर्वप्रथम सर्वांना सर्व भीम अनुयायांना सप्रेम जय भीम। आज या बहुजन संघटक चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। त्या निमित्ताने हा एकत्र येण्याचा आज आपल्याशी बोलण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा 2024च्या लोकसभेच्या अनुषंगानं आपल्यासोबत काही बोलावं। लोकसभेच्या या अनुषंगानं ज्या वंचित समूहाच्या आंबेडकरी समूहाच्या मनामध्ये जे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या निमित्तानं की वंचित बहुजन आंबेडकरी राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे, या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेच्या अनुषंगानं जे रण मैदान आता सुरुवात झालेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आंबेडकरी समूहाला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। आणि अशा वेळी आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आंबेडकरी वंचित समूहामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहे, ज्या पद्धतीनं या पुरोगामी चळवळीतला जो कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य समाजाच्या मनामध्ये काही प्रश्न नाहीये, परंतु जो शिकलेला सुशिक्षित समाज आहे त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीमुळे हा समाज शिकू लागलेला आहे। मी केवळ आंबेडकरी समाजाबद्दल बोलत नाहीये। आंबेडकरी समाज, वंचित समाज, बहुजन समाज आणि जो परिवर्तनाच्या या वाटेवर तयार होऊ पाहत आहे असा सर्व समाज, सुशिक्षित समाज आज अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत आहे। तो का गोंधळतोय माहित नाही, तो एवढा का विचलित झालेला आहे माहित नाही, परंतु त्यांच्या प्रश्नावर आज या ठिकाणी बोलावं लागत आहे। ज्या समूहातील जे कार्यकर्ते आहेत, ज्याला तथाकथित विचारवंत म्हणतो आपण, ज्याला अभ्यासक म्हणतो, ज्याला लेखक म्हणतो, जे स्वतःला साहित्यिक म्हणू पाहत आहे आणि बाबासाहेबांच्या या भाषेमध्ये जो विद्वत आहे, इंटेलेक्च्युअल आहे, त्याच्याही मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत। का संभ्रम निर्माण होत आहेत? हे संभ्रम कोण निर्माण करत आहे? आज त्याचा विचार करण्याची गरज आहे। ही वेळ आहे। जे स्वतःला इंटेलेक्च्युअल समजतात, स्वतःला साहित्यिक समजतात, विचारवंत समजतात, या चॅनलच्या माध्यमातून त्यांना माझं या ठिकाणी सांगणं आहे, आवाहन आहे की बंधूंनो, आज आपल्याला योग्य वेळ मिळालेली आहे आणि आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे। आज जागृत होण्याची गरज आहे। वंचित समूहाचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे, वंचित बहुजन समाजाचं, आंबेडकरी समूहाचं राजकारणाची आजची काय गरज आहे, त्याचा स्टँड काय घेतला पाहिजे, या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे। आणि मोठ्या ताकदीनं आपल्याला या वंचित समूहाच्या राजकारणाला ताकद देण्यासाठी आपण आज विचार करणं गरजेचं आहे। काय संभ्रम निर्माण होतो आहे, हा संभ्रम कोण निर्माण करतो आहे आणि जाणीवपूर्वक या आंबेडकरी वंचित समूहाच्या राजकारणाला
स्थिरावण्यासाठी, कुठल्याही पद्धतीनं हे राजकारण स्थिरावू नये यासाठी सातत्यानं कुठल्या शक्ती काम करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथला जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे, इथला जो बुद्धिवादी समाज आहे, जो मध्यमवर्गीय समाज आहे, हा सातत्यानं कन्फ्युजनमध्ये आहे, गोंधळलेला आहे का त्याला जाणीवपूर्वक गोंधळून दिल्या जात आहे. इथल्या बुद्धिवादी समाजाला, इथल्या मध्यमवर्गीयांना जाणीवपूर्वक त्याला बोलवलं जात आहे. जे कुठले तथाकथित विचारवंत आहेत, बुद्धिवादी आहेत, विद्वत आहेत, जे कुठल्या आजपर्यंत बिळामध्ये लपलेले होते त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढून बोलवलं जात आहे का? हा कुठल्या षडयंत्राचा भाग आहे याचा आपण विचार केला पाहिजे. बंधूंनो, जर आपण आज विचार केला नाही तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही, आपल्याला माफ करणार नाही. काय होतं आहे नेमकं, मी थेट विषयाला हात घालतो. कुठल्याही पद्धतीचं आळवेळ घेऊन बोलण्याची गरज नाही, कारण वेळ तशी आलेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे. विषय आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भानं निर्माण केलेले कल्पोकल्पित संभ्रम, निर्माण केलेला कल्पोकल्पित बदनामीचा डाव, निर्माण केलेले अनेक कथित प्रश्न, या प्रश्नाच्या संदर्भानं आज आपल्या समोर बोलण्याची वेळ आलेली आहे. काय संदर्भ आहेत, कुठला संभ्रम आहे, कुठल्या दिशेनं हे राजकारण घेऊन गेलं पाहिजे असं वाटते लोकांना. मला असं वाटते की आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात विचार करण्याची गरज आलेली आहे. काय होत आहे नेमकं या राजकारणाचं. गेली वर्षभर झाले या ठिकाणी अनेक तथाकथित टीव्हीवर येणारे पत्रकार, विश्लेषक, ज्यांना कवडीचाही अभ्यास नाही, इथं टीव्हीवर दिसणारे कल्पोकल्पित कथित विश्लेषक, पत्रकार, ज्यांना टीव्ही चॅनलच्या पॅनलमध्ये बोलवलं जातं आणि त्यांना वंचितच्या बद्दल आपली भूमिका बोलायला सांगितलं जातं, ज्यांना कुठलाही अभ्यास नाही, ज्यांना कुठल्याही आंबेडकरी चळवळीच्या कल्पना माहीत नाही, इथल्या वंचित समूहाच्या राजकारणातल्या कल्पना माहीत नाही, त्यांना बोलवलं जातं. ते अत्यंत चुकीची माहिती या चॅनलवरून, टीव्हीवरून सातत्यानं फैलवत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी तथाकथित ज्यांना कुठल्याही पद्धतीचा अभ्यास नाही असे पत्रकार चॅनलवरून बोलत असतात, यूट्यूब चॅनलवरून बोलत असतात, लेख लिहित असतात. ते सोशल मीडियावर टाकून लोकांचा संभ्रम वाढविला जातो. कोण आहेत हे इथल्या आंबेडकरी वंचित समूहाच्या राजकारणाला का बदनाम करतायत? यांनी कोणाची सुपारी घेतलेली आहे का? यांना कोणी सांगतं आहे का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण मुळात हे आहे की ह्या सुसाट सुटलेल्या वंचित बहुजनांच्या आंबेडकरी राजकारणाला बदनाम करण्यासाठी जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समजतात त्यांना सांगितलं पाहिजे, बाबा रे, वंचित बहुजनांचं राजकारण ज्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उभं राहू पाहत आहे, त्या राजकारणाला खीळ घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तुम्हाला या राजकारणात उभं राहायचं नसेल तर उभं राहू नका. तुम्हाला या वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाला जर सहकार्य करायचं नसेल तर करू नका. परंतु किमान तुमची जबाबदारी ही आहे की इथल्या वंचित बहुजन आंबेडकरी राजकारणाला, या फुले आंबेडकरी राजकारणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. काय तुम्हाला माहित आहे वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाच्या बद्दल? 5 वर्ष 6 वर्ष झाले वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली. त्या अगोदर भारतीय रिपब्लिकन पक्ष होता, त्याच्यानंतर भारिप बहुजन महासंघ या नावाने पक्ष चालला. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी तिसरा जो स्टँड घेतला की वंचित बहुजन आघाडी स्थापन करून इथल्या वंचितांना न्याय दिला पाहिजे. काय उद्देश आहे हा पक्ष स्थापन करण्यामागचा? या 2024च्या निवडणुकीमध्ये भूमिका घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी काय भूमिका घेतली की तुमच्या एवढी जिव्हारी लागलेली आहे, इथल्या तथाकथित विद्वानांच्या जिव्हारी लागलेली आहे, इथल्या तथाकथित पत्रकारांच्या जिव्हारी लागलेली आहे. काय भूमिका आहे त्यांची?
इथल्या वंचितांना न्याय देणं हे तुमच्या जिवारी लागण्याचं काय कारण आहे? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये का आलेले नाहीत, का येत नाहीत? तुम्ही त्यांची काय सुपारी घेतलेली आहे का? तुम्ही काय त्यांच्याबद्दल त्यांच्या वतीनं तुम्ही काही प्रवक्ते म्हणून तुम्ही बोलत आहात का? कारण बाळासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र नेतृत्व आहे. बाळासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र नेतृत्व आहे. त्यांनी ज्या भूमिका ते जे घेतात, त्यांना इथल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये त्यांना जे राजकारण उभं करायचं आहे ते इथल्या वंचित, बहुजन, उपेक्षित, कष्टकरी, इथल्या संघटित, असंघटित, बेरोजगार, इथल्या महिलांना न्याय द्यायचा आहे. म्हणून ते राजकारण उभं करतायत. ते कुठल्या प्रस्थापित लोकांना घेऊन राजकारण उभं करत नाहीये. जेव्हा उमेदवाराचं नाव डिक्लेअर केलं जातं तेव्हा बाळासाहेब आंबेडकर त्या उमेदवाराच्या नावासमोर त्याची जात लिहितात. याचं कारण काय? तर इथला जो उपेक्षित आहे, इथला जो आदिवासी आहे, इथला जो भटका विमुक्त आहे, इथला जो ओबीसी आहे, मायक्रो ओबीसी आहे, इथली जी महिला आहे, इथल्या ज्या तृतीयपंथी आहेत, इथल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. अल्पसंख्याकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या महाराष्ट्राच्या कोणत्याही राजकारणामध्ये आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये कुठल्याही अल्पसंख्याकाला उमेदवारी दिली जात नाही. त्यांची मतं तुम्हाला चालतात. इथल्या तथाकथित विद्वानांना हे कधी दिसलं नाही. इथल्या तथाकथित पत्रकारांना, टीव्ही चॅनलच्या पॅनलमध्ये बोलवणाऱ्या तथाकथित विश्लेषकांना हे कुठलं दिसलं नाही. त्यांना ते दिसणारही नाही. कारण यांना वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातला काबीड झालेला आहे आणि म्हणून ते कधीही त्यांना ही भूमिका दिसणार नाही. इथल्या तांड्यावरच्या एखाद्या बंजाराला तिकीट दिलं जातं तेव्हा त्याला ते दिसत नाही. कारण त्याला कावीळ झालेला आहे आंबेडकरी वंचित बहुजनांच्या राजकारणाचा. कारण त्याला जे दिसतं की बाळासाहेब आंबेडकर युती महाआघाडीमध्ये का येत नाहीत, बाळासाहेब आंबेडकर का समझोता करत नाहीत, तो सगळा इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज आहे. कारण तो सगळा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. परत परत सांगण्याची गरज नाही. परंतु तरीही त्याचा एक उजाळा म्हणून आपल्या माहितीसाठी सांगतो. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर गेल्या 1 वर्षापासून या आघाडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना अर्जव करावा लागतं, विनंती करावी लागते. हे इथल्या कुठल्याही तथाकथित कोणालाही दिसत नाही. बाळासाहेब आंबेडकरांना डायरेक्ट इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी विनंती करावी लागते. हे कुठल्याही विश्लेषकाला का दिसत नाही? इथल्या वंचित बहुजन आंबेडकरी राजकारणातल्या कार्यकर्त्याला हा अपमान का वाटत नाही? का त्याला वाटत नाही की बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीत जाण्यासाठी विनंती करावी लागते, तरीही घेतलं जात नाही? यांना याचा अपमान वाटत नाही? महाविकास आघाडीमध्ये सातत्यानं त्यांना आवाहन करावं लागतं, विनंती करावी लागते, पत्र लिहावी लागतात की मला महाविकास आघाडीत यायचं आहे, मला इंडिया आघाडीत यायचं आहे. परंतु इथले प्रस्थापित, ज्याला आपण म्हटलं जातो, जे गेल्या 75 वर्षापासून या देशावर राज्य करतायत, इंग्रज निघून गेले या देशातून. आपण इंग्रजांना आपण बोलतो इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं. इंग्रज तर निघून गेले या देशातून. या देशामध्ये 75 वर्ष झाले या देशात कोणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे या देशामध्ये? या देशामध्ये ज्यांनी प्रस्थापित राज्य, ज्यांनी प्रस्थापित जे या राजकारणातले जे प्रस्थापित लोक आहेत, जे जात दानगे आणि धन दानगे आहेत, अशा लोकांचं राजकारण सुरू आहे. देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये जा, कोणाही राज्यामध्ये जा, कोण करते राजकारण? त्या त्या राज्यातले प्रस्थापित धनदानगे करतायत, जात दानगे करतायत. आणि महाराष्ट्रात सुद्धा तीच स्थिती आहे. मग आपल्याला हे का जाणवत नाही?
इथल्या कुठल्याही कार्यकर्त्याला हे का वाटत नाही की आंबेडकरी चळवळीतला एखादा गरीब कार्यकर्ता, एखाद्या आदिवाशातला झोपडपट्टीतला एखादा कार्यकर्ता, मायक्रो ओबीसीतला एखादा कार्यकर्ता, भटक्या विमुक्तातला पालावरचा एखादा कार्यकर्ता हा संसदेत गेला पाहिजे, विधानसभेत गेला पाहिजे। इथली जी उपेक्षित महिला आहे, इथले अल्पसंख्याक आहेत, ज्या अल्पसंख्याकांना सातत्यानं त्याला भीती घातली जाते, त्याला का उमेदवारी दिली जात नाही, या लोकांना का वाटत नाही? हे काय जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? यांचं सातत्यानं सुरू आहे। सगळा सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, सगळ्या याच्यावर सातत्यानं तेच चालू आहे आणि प्रत्येक जण तेच मेसेज पाठवतो आहे। आघाडीत का नाही? इंडिया आघाडीत का नाही? महाराष्ट्राच्या आघाडीत का नाही? अरे पण बाबा, गेल्या 6 महिन्यापासून बाळासाहेब आंबेडकर स्वतःहून विनंती करतायत, पण त्यांना घेतलं जात नाही, त्यांना बैठकीला बोलवलं जात नाही, त्यांना कुठल्याही पद्धतीनं विश्वासात घेतलं जात नाही। मग बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा जो नारा दिला तो कशासाठी दिला? भिकारी होण्यासाठी दिला? लाचार होण्यासाठी दिला? कोठोरा घेऊन त्यांच्या दरवाजात उभा राहण्यासाठी दिला? कशासाठी संघर्ष करायचा आहे? कशासाठी राजकारण करायचं आहे? मतं आमची आणि उमेदवार तुमचे, हे किती दिवस चालवायचं? एखादी खासदारकी द्यायची राज्यसभेची। आज काँग्रेसचे अनीस अहमद यांचं स्टेटमेंट वाचलं, त्यांचा व्हिडिओ बघितला, काय म्हणतात ते? बाला साहब अम्बेडकर जी को हम राज्यसभा की सीट देंगे, हमारी सरकार आई तो हम उनको मंत्री बनाएंगे, लेकिन उन्होंने ये लोकसभा में पीछे हटना चाहिए। लोकसभा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत अनीस अहमद, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे, बघा, वाचा। काय म्हणतो त्यांचा व्हिडिओ? की बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यसभा देतो, केंद्रात सरकार आलं तर मंत्री बनवतो, परंतु त्यांनी आता या राजकारणातून मागे हटावं, त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, त्यांनी निवडणुका लढवू नये। हे कुठल्या तथाकथित विचारवंताला पटणारी बाब आहे? कुठल्या बाबीवर हे कुठल्या तथाकथित विश्लेषकांना याचं वाटतं की एका राज्यसभेसाठी बाळासाहेबांनी घरी बसावं, एखाद्या मंत्रिपदासाठी आपल्याला घरी बसावं, राजकारण करूच नाही? हे इथल्या प्रस्थापित पक्षांची मानसिकता आहे, हे एकदा पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। का आहे इथल्या प्रस्थापित पक्षांची मानसिकता? की आंबेडकरी राजकारण स्वतंत्रपणे उभं राहता कामा नये आणि कुठल्याही परिस्थितीत हे उभं राहू देता कामा नये, हा चंग इथल्या प्रस्थापित पक्षांनी मानलेला आहे। जे कुठले प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आंबेडकरी राजकारण उभं राहू द्यायचं नाहीये। काय राहू द्यायचं नाहीये? यांनी निवडणुका लढायच्या नाही, यांनी कुठल्या बाबीनं यांचा पक्ष उभा राहता कामा नये, यांनी बार्गेनिंग करू नये, यांच्याशी बोलणी करण्याची काही गरज नाही। कारण 75 वर्ष झाले या देशामध्ये इथल्या दलित, आदिवासी, इथल्या अल्पसंख्याकांना एखादी जागा द्यायची आणि त्यांना सांगायचं की तुमच्या समाजाचा प्रतिनिधी आम्ही बनवलेला आहे, आणि त्याला त्यांनी काही बोलायचं नाही। आमचे अनेक खासदार आहेत, ज्याला कुण्या तथाकथित विश्लेषक, पत्रकार, विचारवंतांना वाटत असेल की आपलं कोणीच नाही आहे, तुमचे अनेक लोक खासदार, आमदार आहेत, मंत्री आहेत, नावं घेण्याची गरज नाही, मला काही आवश्यकता वाटत नाही ती नावं घेण्याची। त्याची यादी मोठी तयार आहे माझ्याकडे, तुम्हालाही माहिती आहे की या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्धांचे खासदार आहेत, मंत्री आहेत, केंद्रात मंत्री आहेत। मग जर तुमचं जर सगळं, तुम्हाला जर आमदारकी असेल, खासदारकी असेल, केंद्रात मंत्रीपद असेल, मग तुम्हाला काय गरज आहे?
मग तरीही तुम्ही का तांडव निर्माण करताय की आम्हाला काहीच नाही, आम्हाला काहीच नाही? बाळासाहेब आंबेडकर हे सत्तेत जाऊच देत नाहीत, सत्ता घेत नाहीत. ज्यांना वाटत असेल त्यांना सर्वे करावा आणि मग या पद्धतीनं जर बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे, मला असं वाटते की हे मोठं षडयंत्र आहे. हे षडयंत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे षडयंत्र आपण हाणून पाडलं पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं आहे या महाआघाडीसोबत आपण आघाडी केली पाहिजे, युती केली पाहिजे, सोबत गेलं पाहिजे. काही हरकत नाही, सोबत गेलं पाहिजे. गेलो होतो आपण, परंतु त्या लोकांना आपल्याला सोबत घ्यायचंच नाहीये. आपण कितीही प्रयत्न केला असतो तरी बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी सोबत घेतलं नसतं. हे लिहून घ्या तुम्ही. हे ज्याला कोणाला वाटत असेल की असं होऊ शकत नाही, हे असंच आहे. तुम्हाला दिसतं ते टीव्हीवरचं आणि वर्तमानपत्रातलं राजकारण नाहीये. टीव्हीवरची बातमी टोटली 100% खोटी आहे. वर्तमानपत्रात आलेली बातमी, आलेले लेख बाळासाहेबांच्या संदर्भानं 100% खोटे आहेत. सगळ्या वल्गना टीव्हीवर केल्या जातात, सगळ्या वल्गना वर्तमानपत्रातून केल्या जातात. वास्तवात बोललं जात नाही. या महाराष्ट्रातले काँग्रेसचे अध्यक्ष अकोल्यामध्ये जाऊन वर्तमान पत्रकार परिषद घेऊन सोबत येण्याचं आवाहन करतात. का तुम्हाला यशवंत भवनला जाता आलं नाही? तुम्हाला खरंच संविधान हरवायचं आहे? तुम्हाला खरंच संविधान टिकवायचं आहे? खरंच तुम्हाला संविधानाची लढाई लढायची असेल तर तुम्हाला हाकेच्या अंतरावर यशवंत भवन आहे. परंतु तुम्ही हाकेच्या अंतरावर जात नाही. पत्रकार परिषदेतून म्हणता अजूनही वेळ गेलेली नाही. हे धादांत खोटारडेपणा इथल्या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या व्यक्तिमत्वाला सातत्यानं बदनाम केलं जातं. त्यांच्यावर अत्यंत वैयक्तिक आरोप केले जातात. ते जर खरंच जर आडमुठे असते, हेकेखोर असते तर राहुल गांधीच्या सभेला ते गेले नसते. कारण त्या सभेला महाराष्ट्रातून एकाही नेत्याने निमंत्रण दिलं नव्हतं. दिल्लीवरून निमंत्रण आलं होतं म्हणून बाळासाहेब आंबेडकर गेले. बाळासाहेब आंबेडकरांनीही मोठेपणा दाखवला, तेही त्या सभेला गेले. आणि राहुल गांधी आणि खरगे, मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना घरी जेवायला बोलवलं. ते आले नाही तो भाग वेगळा, परंतु मनाचा मोठेपणा ठेवून त्यांना घरी जेवायला बोलवलं. कशासाठी बोलवलं होतं? आघाडी तोडण्यासाठी त्यांना घरी चर्चेला, जेवणाला बोलवलं होतं का? त्यांच्याशी वाटाघाटी कराव्यात, बोलणं व्हावं. महाराष्ट्रातले जे नेते आहेत हे कदापि ही युती होऊ देत नाहीत, होऊ देणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधला आणि ते त्या प्रक्रियेत सुद्धा होते. परंतु काय झालंय? काही उपयोग नाही. महाराष्ट्रातून काय ब्रीफिंग केलं जातं दिल्लीला? यांची काही ताकद नाही. यांना सोबत घेऊन फायदा नाही. कारण आता पूर्ण जो बौद्ध समाज आहे, दलित समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, हा अत्यंत घाबरलेला आहे आणि तो आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत कोणी नाही असं चुकीचं ब्रीफिंग करून वंचित बहुजन आणि आंबेडकरी राजकारण संपवण्याचा डाव यांनी या 2024च्या लोकसभेच्या निमित्ताने आखलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांना माहिती आहे या देशामध्ये काय घडतं आहे. आणि यांना जर एवढं संविधान वाचवायचं आहे, सातत्यानं रोज सुरू आहे, संविधान वाचवायचं आहे, संविधानवादी संविधान विरोधी असे 2 गट पाडलेले आहेत. यांना खरंच संविधान वाचवायचं होतं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या अकोल्यामधून का विरोधात उमेदवार दिला? याचाही साधा इथले तथाकथित विश्लेषक, पत्रकार, विचारवंत, बुद्धिवादी यांना येत नाही की बाळासाहेबांना यांना खरंच जवळ करायचं आहे का? जर जवळ करायचं असेल तर यांनी का विरोधात उमेदवार दिला? बाळासाहेबांना पाडण्यासाठी उमेदवार दिला ना.
त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज आहे की यांनी कितीही प्रयत्न करू द्या, बाळासाहेब आंबेडकर यावर्षी लोकसभेमध्ये जाणार आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरच या देशामध्ये संविधान वाचवणार आहेत, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे। या देशामध्ये तथाकथित प्रस्थापित पक्षामध्ये ती ताकद नाही आणि ही ताकद जे बाळासाहेब लढू पाहत आहे यांना ज्या पद्धतीने आपल्याला दिसते आहे, बाळासाहेब अकोल्यामधून खासदार होणार आहेत। इथल्या आरएसएस, बीजेपी, काँग्रेस यांनी कुणीही कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या दलित, बौद्ध, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे की खऱ्या अर्थानं संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत पाठवलं पाहिजे। यांच्याकडे एवढीही दानत नाहीये की बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देता, यांच्यामध्ये एवढी दानत नाहीये। 48 जागा लढतायत, बाळासाहेब आंबेडकरांमध्ये दानत आहे। बाळासाहेब आंबेडकर हे दाता आहेत। बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या द्वेषाचं राजकारण करत नाहीत। बाळासाहेब आंबेडकर इथल्या कुठल्याही जातीचं राजकारण करत नाहीत। त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे विकास ठाकरे नागपूरचे आहेत काँग्रेसचे उमेदवार, आरएसएसचा गड आहे, आरएसएसच्या गडामध्ये या संविधान विरोध्यांना पाडलं पाहिजे म्हणून त्यांनी बिनदिक्कत पाठिंबा दिलेला आहे। विकास ठाकरे काय म्हणतात की मी 2 लाखाच्या लीडनं आता निवडून येऊ शकतो कारण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मला मिळालेला आहे, पण ते यांच्यामध्ये दानत नाहीये। बाळासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे। बहुजनांचं राजकारण करायचं आहे। ज्या शाहू महाराजांचे बाबासाहेबांचे ऐतिहासिक संबंध आपल्याला माहिती आहेत त्याचा वारसा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी कोल्हापूरमधून शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे। बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे की ज्या सुप्रियाताई सुळेंना 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला, संसदेमध्ये लढण्यासाठी त्यांच्यामध्ये ताकद आहे। त्यांनी द्वेषाचं राजकारण केलं नाही। ज्यांनी आंबेडकरी राजकारण, वंचितांचं राजकारण, बहुजनांचं राजकारण ज्यांनी संपवण्याचा जीवनभर प्रयत्न केला त्यांनी हा विचार केला नाही, परंतु त्यांनी सुप्रियाताई सुळेंना बिनदिक्कत पाठिंबा दिलेला आहे। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे की काँग्रेसच्या 7 लोकसभेच्या जागांना मी पाठिंबा देण्यासाठी माझी तयारी आहे, मला फक्त जागा सांगा। काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काय म्हणतात, नागपूरला जो पाठिंबा दिला तो आरएसएसला जिंकण्यासाठी दिला। बघा यांचा तर्क, बघा यांची बुद्धी, बघा यांचं राजकारण, बघा यांना काय पाहिजे आहे। खरंच यांना संविधान जिंकायचं आहे, खरंच यांना वंचित बहुजन आघाडीचं राजकारण उभं राहू द्यायचं आहे? अजिबात नाहीये। यांना संविधान वाचवण्याची पडलेली नाहीये, यांना पडलेली आहे की आपलं राजकारण टिकेल की नाही याची पडलेली आहे। इथल्या तथाकथित पत्रकार, विश्लेषक, विचारवंत, बुद्धिवादी, इंटेलेक्च्युअल म्हणणारे स्वतःला यांना हे साधं राजकारण कळत नाही। आम्ही कोणाला निवडून द्यायचं आहे की जे 75 वर्ष झाले आमच्या बोकांडीवर बसून राजकारण करत आहेत, आमच्या भरोशावर राजकारण करत आहेत, त्यांनाच आम्ही परत निवडून द्यायचं आहे का? हे आमच्या लक्षात येत नाही। काल कधी विचार करणार आहोत आपण? तुमच्या बुद्धीवर, आपल्या बुद्धीवर काय जंग चढलेला आहे का? कशाचा काबीळ झालेला इथल्या आंबेडकरी समाजातल्या इंटेलेक्च्युअल म्हणणाऱ्या, बुद्धिवादी म्हणणाऱ्या शिक्षित लोकांना की जे बाळासाहेबांचं राजकारण बदनाम करू पाहत आहेत, बाळासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, बाळासाहेबांचं राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न करतायत। ते तर करतायत जे स्वतःला बौद्ध म्हणतायत, जे स्वतःला वंचित म्हणतायत, जे स्वतःला बहुजन म्हणतायत, पुरोगामी म्हणतायत, परिवर्तनवादी म्हणतायत, तेही सुद्धा बाळासाहेबांच्या आंबेडकराला बदनाम करतायत। मी इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी बदनामी केली तर समजू शकतो, कारण ते विरोधक आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, परंतु इथले जे तथाकथित स्वतःला आंबेडकरी म्हणणारे जो समाज आहे तोही तुटून पडलेला आहे। सोशल मीडिया उघडला की लक्षात येतं काय झालं नेमकं या लोकांना, कशासाठी हा द्वेष करताय तुम्ही? इथलं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन,
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टोकाची टीका करतायत. हा आंबेडकरी विचार आहे का? हा कुठला धम्माचा विचार आहे? जे स्वतःला बौद्ध धर्मीय म्हणतात ते सुद्धा अत्यंत खालच्या पातळीची टीका करतात. बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये फॉर्म भरताना त्या 40-42 डिग्री सेल्सिअस असलेल्या उन्हामध्ये डोक्याला कुठल्याही पद्धतीचं काही न बांधता इथल्या तळपत्या उन्हामध्ये तिथल्या